वेळ पण बराच झाला आहे, मला 10 मिनिटं फक्त बोलायचं आहे. त्याच्यानंतर मी गावागावामध्ये सभा घेणार आहे, त्यावेळेस मी यथोचित बोलणार आहे. पण आज महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेत आपण हा सगळा विषय मांडूयात. त्यावेळेस सगळ्यांनी शांततेत, सगळे चौकार फटकार मारणारे ते टेन्शनच घेऊ नका तुम्ही आता. आजच्या बाजूला सगळे आजच्या या परिवर्तन रॅली आणि त्या रॅली निमित्त होत असलेल्या परिवर्तन सभेनिमित्त मला आशीर्वाद देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे मित्रांनो, माता भगिनींनो, एकीला सोडून, कारण इथे माझी धर्मपत्नी बसली तर तिलाही बहीण म्हटलं तर गडबड होऊन जाईल. सगळ्यांना माझा नमस्कार. मला वाटतं उद्या 29 तारीख आहे, ऑलमोस्ट सगळ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत. 24 तारखेला माननीय आमदारांनी फॉर्म भरला, त्यांनी तो युतीमार्फत फॉर्म भरला. 25 तारखेला ताईंनी फॉर्म भरला, तो आघाडी मार्फत भरला. 24 तारखेला आज भाऊंनी पण फॉर्म भरला, त्यांनी तो अपक्ष फॉर्म भरला. एक दोन मित्र 2 मिनिटं, समोरचे काय बोललेत आपल्याला त्यांना त्यांची उत्तरं द्यायची आहेत. आमदार साहेबांनी फॉर्म भरलात. मला चांगलं आठवतं, आजच्या 5 वर्षापूर्वी इथेच सभा झाली होती, त्यांची पण झाली होती आणि आपली पण झाली होती. त्यावेळेस ते बोलले होते या छिचोऱ्या पोराबद्दल मी बोलणार नाही. त्यांच्या काहीतरी 27-28 मिनिटाच्या भाषणामध्ये 23 मिनिटं माझ्यावर बोललेत. काली तेच झालं, म्हणाले त्याच्याबद्दल मी बिलकुल बोलणार नाही आणि यथोचित उद्धार करण्याचं सगळं प्रकार त्यांनी केलं. आता शिंदे सर बोललेत की त्यांनी माझ्या उंचीबद्दल बोललेत. माझे भाऊ अमोल भाऊंची उंची खूप छोटी आहे ना आप्पासाहेब, त्यात वाईट काय असावं? माझी उंची कमी आहे तर कमी आहे, पण आप्पासाहेबांना एक छोटंसं उदाहरण इतिहासातलं आठवण करून देतो. आप्पासाहेब, तुमचा काल फॉर्म भरायला कोण आलं होतं? कोण आलं होतं? आप्पासाहेबांकडे गर्दी नव्हती. त्यांनी पहिला फोन केला मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांनी फोन केला DCM साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10-10, 15-15 फोन केले गिरीश भाऊंना. आणि जेव्हा खूप सारे फोन झालेत, त्यावेळेस कुठेतरी जिल्ह्यातले 2 मंत्र्यांना इथे यावं लागलं. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला ताईंनी. त्यांनी तर डायरेक्ट महाराष्ट्राचे नेते आणलेत. आदित्य ठाकरे ते इथे आलेत, त्यांच्या फॉर्म भरण्याकरता ते इथे आलेत. पण मी या दोघांना सांगू इच्छितो, तुमचे फॉर्म भरण्याकरता नेते आलेत, पण अमोल शिंदेचं प्रेम बघा की मला फॉर्म भरण्याकरता इथली प्रेमळ जनता माझ्यापर्यंत आली आहे. आप्पासाहेब आणि ताईंनाही सांगू इच्छितो, दोघांनी गर्दी खूप दाखवली म्हणून म्हणतोय. मी कॅमेरेवाल्यांना सगळ्यांना सांगतोय, ह्या सगळ्यांवर कॅमेरा करा, इंडिव्हिज्युअल फोटो बघा, सगळ्यांचे चेहरे झूम करून बघा. आज झालं तर आज, उद्या, परवा, ज्यावेळेस तुम्हाला तो व्यक्ती दिसेल, सापडेल की तो ह्या गावाचा आहे, तो त्या गावाचा आहे, ही माझी माता भगिनी त्या गावातली आहे, ह्या भागामध्ये राहणारी आहेत, त्यांना घरी जाऊन विचारा की अमोल भाऊंनी काही तुम्हाला पैसे दिले होते म्हणून तुम्ही इथे आले होते का अमोल भाऊंच्या प्रेमाखातर आले होते? आप्पासाहेब, ताई साहेब, तुमच्याकडे जी गर्दी झाली होती ना, ती फक्त आणि फक्त पैशांच्या जीवावर झालेली होती. तुमचा पूर्व इतिहास जर सांगितला तर काय बोलले ते तुम्ही तुमचा पूर्व इतिहासामध्ये? की आम्ही कांदे बटाटे नुसार घेऊन टाकू. आज आप्पा म्हणतात की मी कांद्याने घेऊन टाकेल, कांद्याच्या भावात. ताई म्हणते मी. अरे आप्पासाहेब, ही पाचोरा बडगावची जनता आहे, खुद्दार जनता आहे. त्यावेळेस तुम्हाला कांदे बटाट्यांना घरी पाठवलं होतं, आताही तुम्हाला दोघांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. मी दोघांबद्दल अशा करता बोललो की आप्पासाहेबांना बोललं की तुम्ही सगळं अमोल भाऊंबद्दल बोलला, थोडं दिलीप भाऊंबद्दल बोललात, थोडं ताईंबद्दल बोललं असतं. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. ते त्यांचं तुम्ही समजून घ्या. दोघांचं काही साठलोटा आहे का नाही ते बघून घ्या. ते आपण काही बोलायचं नाही, त्यांनी ते त्यांचं ठरवायचं.
आप्पासाहेब बोललेत माझ्या उंचीबद्दल की त्या अमोलची उंची कमी आहे, त्याला खाली काहीतरी उभं करायला लागतं म्हणे, तेव्हा तो जाऊन उभं राहतं. होय आप्पासाहेब, माझी उंची कमी आहे, पण इतिहास आठवण करून देतो आप्पासाहेबांना. औरंगजेबाने सांगितलं की तो मर्द मराठा आहे, शिवबा आहे, जा त्याला घेऊन ये. आणि त्याच्या करता अफजल खानाला औरंगजेबाने पाठवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना चालून यायला. तो आप्पासाहेबांसारखा ध्येय धिप्पाड योजना असलेला अफजल खान या मराठ्यांवर चालून आला होता. जेव्हा तो महाराष्ट्रावर सह्याद्रीवर चालून येत होता तेव्हा माझ्या माता भगिनींना त्रास देत होता, माझ्या शेतकऱ्यांना छेडत होता. त्याच पद्धतीमध्ये मागील 10 वर्ष आप्पासाहेब तुम्ही आमच्या जनतेला छेडलेला आहे. औरंगजेब चालून आला, ती काळ ठरली, ती वेळ ठरला. त्या गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट ठरली, अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ठरली. काय झालं मग? अफजल खान म्हणत होता छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कशी आहे, कशी आहे, अमोल शिंदेची उंची कशी आहे. मी महाराजांबद्दल मला कंपॅरिझन नाही करत आहे, पण इतिहास आपण आठवण करून देतो उंचीबद्दल. भेट ठरली, महाराज गडावरून खाली उतरलेत, अफजल खान तिथे त्यांची वाट बघत होतात. तो म्हणता ये शिवबा है ना, ये तो इत्तू सा है, मैं उसको काके में लेके कुचल डालूंगा, मार डालूंगा. शिवाजी महाराज खाली आलेत, अफजल खानाची भेट घेतात. अफजल खान मागून कोटळा काढतो, तो चाकू काढतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत खुचतो. जसं आप्पांनी केलं ना तसंच ते करतात. पण छत्रपती शिवाजी महाराज वाघनख काढतात आणि त्यांचा सगळा कोथळा बाहेर काढून टाकतात. त्याच पद्धतीमध्ये आप्पासाहेब, ही जी जनता आहे ना, तुम्ही केलेला विकासाचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आप्पासाहेब, खरं तर मला तुमच्याकडनं अपेक्षा काय होती, हा विषय माझा नव्हता. हा तुम्ही माझ्याबद्दल व्यंगाबद्दल बोललेत, माझ्या वडिलांबद्दल बोललेत, म्हणून मी हा विषय इथं काढलात. नाहीतर मला इतिहासाची पानं पुसायची नव्हती. तुम्हाला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या करता आठवण करून दिली की माणसाची उंचीवरून त्याची कीर्ती ठरत नसते, त्याच्या कर्तृत्वावरून त्याची उंची ठरत असते. आप्पा, मला मागचं कर्तृत्व होतं, त्याच वेळेस या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं, म्हणून मला 75,000च्या आसपास मतं मिळाले. थोडक्यात का होईना तुमचा निसट्टा विजय झाला आणि माझा पराजय झाला होता. अन्यथा मागच्या 5 वर्षापूर्वीच तुमचा पराजय झालेला होता. आप्पा काय बोललेत, आप्पा बोलताना बोललेत काय मला कळालंच नाही. खरं तरी विषय काय होता, त्यांनी विषय काढला नगरपालिकेचा. माझे वडील इथे बसलेत, माझे काका इथे बसलेत. म्हणाले की मी 19 नगरसेवक निवडून आणले होते, मी महाविकास आघाडी केली होती, दिलीप भाऊंना तर काहीच भेटलं नाही आणि 19 नगरसेवक निवडून आणलेत आणि मी पंडित शिंदेला नगराध्यक्ष केलं म्हणे. फक्त माहिती म्हणून तुम्हाला सांगतो, इथे ग्रामीण भागातले लोक आहेत. ग्रामीण भागामध्ये जेव्हा इलेक्शन्स होतात तेव्हा तुमच्या वार्डामधून 3 लोक निवडून येतात, बरोबर ना. त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन झाले होते. नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये वार्डातून, म्हणजे तेव्हा प्रभाग झाला होता, प्रभागातून 4 लोक निवडून येत होते आणि अशा पद्धतीत प्रभाग पडले होते. 25 नगरसेवक निवडून आणायचे होते. शिवाजीनगर आणि त्या भागातून पंडित तात्याच्या नेतृत्वामध्ये 4 लोक निवडून आलेत. रिलायन्स पेट्रोल पंप आणि त्याच्या पाठीमागच्या भागातून सतीश बापू उभेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये 4 लोक निवडून आले होते. इकडे कृष्णापुरी आणि बाहेरपुराचा भाग आहेत, इथे बंडू चौधरी निवडून आलेला होता. इथल्या लोकांना माहिती आहे की 24 तास बंडू चौधरी माझा वर्गमित्र आहेत, त्याच्याकरता अमोल शिंदे ठाण मांडून बसला होता आणि बंडू चौधरी बरोबर 4 लोक निवडून आले होते. म्हणजे 19 पैकी 12 लोक हे शिंदे कुटुंबामुळे निवडून आलेले होते. किशोरप्पा तुमच्यामुळे निवडून आले नव्हते. आणि ज्या वार्डामध्ये किशोरप्पा उभे होते त्या वार्डामध्ये फक्त किशोरप्पा आणि शीतल सोमवंशी निवडून आले आणि 2 लोक पडले होते. किशोरप्पा, तुमचं तिथे कर्तृत्व नव्हतं. तुम्ही काय तुमच्या खिशातून काढून आम्हाला नगरपालिका दिली नव्हती. ही आमच्या कर्तृत्वावर आणि आमच्या जिद्दीवर आम्ही घेतली होती. तुमच्या ताकद असेल तर तुम्ही करून दाखवलं असतं.
दुसऱ्या वर्षी जेव्हा इलेक्शन झालं ना त्यावेळेस तुमचे फक्त 11 लोक निवडून आले, 9 लोक अमोल शिंदेने निवडून आले होते. त्याच्या खोटं बोलायचं आणि चुकीचं बोलायचं हा विषय इथे नव्हता. फक्त आप्पांना कळवण्याकरता मी सांगतोय की आप्पा हे तुम्ही गप्पा मारायला नका सांगू, सगळं तुमचं काढलं ना तर मला वेळ लागेल. खरं तर मला अपेक्षित होतं आप्पाने काय बोललं पाहिजे होतं. आप्पा काय बोललेत की मी 3,000 कोटीचा विकास केला बोललेत ना ते, पण मला म्हणालेत की 3,000 कोटीचा विकास करण्याकरता मला 2 तास लागतील. आप्पासाहेब तुम्ही 2 मिनिटं सुद्धा या विषयावर बोलले नाहीत. पूर्ण त्यांचं 29-30 मिनिटाचं भाषण आहे का 2 मिनिटं सुद्धा बोलले नाहीत. आणि आप्पा काय बोललेत की मी कोविडमध्ये काय काय केलं त्याच्याबद्दल सांगत होते. अहो आप्पा तुम्हाला कदाचित माहिती नसेल 2019ला इलेक्शन झालं, 21 मार्च 2020ला कोविड लागला. कोविड लागल्यानंतर पुढच्या पहिल्या 1-2 महिने 1.5 महिन्यामध्येच पाचोऱ्यामध्ये एक वेगवेगळ्या भागामध्ये 4-5 ठिकाणी आपल्याला कोविडचे पेशंट सापडले. कोविडचे पेशंट सापडल्यानंतर तिथे बॅरिकेटिंग केलं गेलं होतं. माहितीये का तुम्हाला, जिथे बॅरिकेटिंग केलं गेलं त्याला काय क्वारंटाईन झोन म्हणत होते. क्वारंटाईन झोन झालं. मी गिरीश भाऊंना फोन लावला, भाऊ आमच्या इथे 5-7 पेशंट सापडले आहेत, सगळेजण घरात मध्ये बसलेले आहेत, सगळेजण क्वारंटाईन झालेत. गिरीश भाऊ मला म्हणाले थांब मी लगेच येतो. भाऊंनी मला फोन केला 4 वाजता की अमोल मी निघालेलो आहे, प्रांतांना फोन कर की मी येतोय. गिरीश भाऊ इथे आलेत. हा 1.5 महिन्याचा काळ आहे मित्र, तुम्ही सगळेजण घरात बसले होते. मी आणि गिरीश भाऊ प्रांत ऑफिसला गेलो. प्रांत ऑफिसला गेल्यानंतर तिथे भाऊंनी विस्तृत बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये प्रांत सीओ सगळ्या प्रकारचे अधिकारी, आपला DYSP साहेब, सगळे मेडिकलचे ऑफिसर्स असे जवळजवळ 15 लोक तिथे उपस्थित होते. आम्ही पूर्ण पाचोरा शहराचा दौरा केला. जिथे तिथे क्वारंटाईन झोन झालाय त्याच्याबद्दल गिरीश भाऊंनी माहिती घेतली, काही सूचना केल्यात आणि भाऊ चालले गेलेत. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी भाऊ गेलेत त्याच रात्री मला 11 वाजता आपल्या प्रांत साहेबांचा फोन येतो की आपले कचरे साहेब जे आपलं कातकाडे साहेब आहेत ते आपले DYSP होते, त्यांना कोविडची लागण झाली आहे अमोल भाऊ. त्याच रात्री म्हणजे 1.5 महिना झाला होता. मी गिरीश भाऊंना फोन केला, गिरीश भाऊ गेलेत, मी 8 दिवस क्वारंटाईन म्हणजे घरामध्ये वेगळ्या बाजूला राहिलो होतो. सांगायचा उद्देश असा आहे आप्पासाहेब त्यावेळेस तुम्ही घरात बसलेले होते आणि मी फील्डवर होतो. तुम्हाला एकदा झाला ना, ह्या अमोल शिंदेला 2 वेळेस कोविड झाला. तुम्ही काय सांगतात की मी हे अमुक केलं तमुक केलं, आर्सेनिकच्या काय बॉटल्स पाठवल्यात आणि त्या पंडित शिंदेच्या घरी पाठवल्यात, त्या दिलीप वाघच्या घरी पाठवल्यात. आप्पासाहेब सगळ्यात पहिले फील्डवर काम करणारे जे डॉक्टर्स होते ना त्यांना जे PPE किट, मास्क, सॅनिटायझर हे जे कोणी पाठवलं असेल ना अमोल शिंदेने पाठवलं. सगळे गाव जर सॅनिटायझर कोणी केले असेल ना तर अमोल शिंदेने केलं. लोकांना होत नव्हतं. जेवढी माझी यथाशक्ती होती, कदाचित तुम्हाला माहित नसेल, पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये रोज 2500 कुटुंबांना जेवण देण्याचं काम कोणी केलं तर अमोल शिंदेने केलं. तांदूळ आणि गहू साधारण 10,000 कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर अमोल शिंदे केलं. आप्पासाहेब हे सगळं जेव्हा झालं ना, 1-2 मिनिटं फक्त आजान सुरू होतं, 1-2 मिनिटं थांबू. एकच मिनिटं फक्त, 1 मिनिटं थांबा. اللهم صل على سيدنا ومولانا محمد بارك وسلم صلوا عليه الصلاة والسلام عليك يا رسول الله صلى الله تعالى عليه وسلم. الله أكبر الله أكبر الله أكبر الله أكبر. أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمدا
أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله हॅलो. खरं तर खुदा पण आपल्याला मेहरबान आहे आणि भगवान पण आपल्यावर मेहरबान आहे. हे नशीब फक्त माझ्याच बाबतीत घडलं. आप्पासाहेब, हे नशीब तुम्हाला कधीच भेटणार नाहीये. विकासावर आप्पांनी बोलायला पाहिजे होतं. इथे माझ्यासमोर माझ्या माता भगिनी बसल्या आहेत. सगळ्या बचत गटाच्या महिला आहेत ना तुम्ही. बचत गटाच्या महिलांना बँकेकडनं कर्ज स्वरूपात पैसे मिळतात. दर आठवड्याला तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ते व्याज थोडं पकडून पैसे परत करायला लागतात. बरोबर ना? असंच होतं की नाही? आप्पासाहेबांनी काय केलंय? काही CRP महिला घेतल्यात, प्रत्येकाच्या घरी पाठवतायत, त्यांना त्यांच्याबद्दलची माहिती द्यायला सांगतायत. आप्पासाहेब, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो, तुम्हाला सगळ्यांना म्हणून सांगतो. कोल्ह्याचं कोणी आलेत का इथे? माझा भावडू कुठे आहेत? मित्र हो, आजच्या एक साधारण 10 ते 15 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी ताई तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, एक दुर्दैव घटना घडली. एक माझी बहीण, हिने आत्महत्या केली. मी जेव्हा तिथे भेटायला गेलो ना, तर मला जेव्हा कळालं की तिने आत्महत्या का केली, तर मोजून 1000-2000 रुपयाकरता तिने आत्महत्या केलेली होती. त्याचं कारण असं होतं की तिने बचत गटाच्या माध्यमातून बँकेकडनं पैसे घेतलेले होते आणि त्या दिवशी बँकेचा अधिकारी तिच्याकडे पैसे घ्यायला येणार होता आणि तिच्याकडे ते 2000 रुपये सुद्धा द्यायला नव्हते. त्याकरता तिने केली. तिला वाईट वाटत होतं की जेव्हा समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळेल की बा माझ्याकडे ते पैसे द्यायला काहीच नाही, माझ्या नवऱ्याला कळेल की माझ्याकडे ते पैसे द्यायला नाही, माझी सासू सासऱ्याला कळेल की ते पैसे सुद्धा माझ्याकडे द्यायला काहीच नाहीये, माझी इज्जत जाईल. त्यामुळे माझ्या त्या बहिणीने आत्महत्या केली. फक्त आणि फक्त 2000 रुपयाकरता. कोल्ह्यामध्ये मी गेलो होतो, तिथे जाऊन भेटून आलो. आप्पासाहेब, तुम्हाला 10 वर्षात वाटलं नाही का माझ्या इथे माता भगिनी बसलायत, यांना तुम्हाला स्वावलंबी करता येऊ शकतं, यांच्या हाताला काम देता येऊ शकतं, असं एक तरी उदाहरण सांगा. तुम्ही 3500 कोटी रुपये खर्च केलेले म्हणून सांगतात आप्पासाहेब. तुम्हाला काय वाटतं? एवढी विदारक परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये होते आणि आप्पासाहेब कुठे आहेत? तर आप्पा त्यावेळेस फॉरेन दौरा करतायत, आप्पा बाहेर फिरतायत. मला वाईट वाटतं आप्पासाहेब की तुम्ही या तालुक्याचे प्रथम नागरिक आहात. तुम्ही या तालुक्याचे पालक आहात, तुम्ही वडीलधारी आहात. सर्व जबाबदारी आप्पा ही तुमची होती. मी तर म्हणतो की हे पाप सुद्धा आप्पा तुमचंच आहे. काय केलं आप्पा? काय बोललेत की पूर्वी म्हणे इथे 2च ठेकेदार होते, आता मी असंख्य ठेकेदार केलेत, इथल्या तरुणांना मी म्हणे ठेकेदारीमध्ये घेतलं. आप्पासाहेब काय केलं सांगू तुम्हाला? घ्या आठवण करून, तुम्हाला सांगतो. एखाद्या माझा बेरोजगार तरुणाला त्यांनी ठेका दिला. ठेका एक विशिष्ट कंपनीच्या नावाने दिला. ठेका घेण्याच्या अगोदर त्याला म्हणाले 4 ते 5% तुम्हाला कमिशन द्यावं लागेल. त्याच्यानंतर सांगितलं त्या मुलाकडे पैसे नव्हते, मग त्यांच्याच एका कुठल्या तरी ओळखीकडनं व्याजाने पैसे घेऊन दिलेत. 3-5% त्याला पैसे घेऊन दिलेत. तो माझा तरुण
ज्याच्याकडे 1 रुपया नाही त्याने व्याजाने पैसे घेतलेत, ते काम केलं, काम पूर्ण करतो, काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं बऱ्याच महिन्यानंतर पैसे निघतात, बऱ्याच दिवसानंतर पैसे निघाल्यानंतर आप्पा त्याच्यातून त्यांचं स्वतःची टक्केवारी काढतात. सगळे गोळाबेरीज केल्यानंतर जेव्हा जे पैसे उरतात, म्हणजे पहिलं कमिशन, व्याजाचे पैसे, आप्पाची टक्केवारी, त्यानंतर करताना जेव्हा बघतो तर त्याने जे काही पैसे व्याजाने घेतलेले असताना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी पैसे त्याला मिळतात. आप्पासाहेब, त्या तरुणाला तुम्ही दारिद्र्याच्या खाईमध्ये अजून ढकललं, त्याला तुम्ही कर्जबाजारी केलं, हे एक वास्तव आहे. होय आप्पासाहेब, तुम्ही पाप केलं आहे त्याच्या हातामध्ये चाकू सुरे देऊन. होय आप्पासाहेब, तुम्ही पाप केलं आहे त्याला व्यसनाला लावून. होय आप्पासाहेब, तुम्ही पाप केलं आहे तुमच्या स्वतःच्या फायद्याकरता त्या तरुणांना, इतरांना धमकी देणे, इतरांना मारधोड करणे, अशा पद्धतीचं काम तुमच्या स्वतःच्या फायद्याकरता त्या तरुणांकरता केलेलं आहे. आप्पासाहेब, माझ्याकडे पाठवा, मी राहिलो असतो किंवा मी माझ्याकडे कोणी तरुण आला तर त्याला चांगल्या पद्धतीत सुसंस्कृत असं शिक्षण किंवा त्याला वळण देण्याचं काम अमोल शिंदे करत असतो. त्याला असं दारिद्र्याच्या खाईमध्ये किंवा कर्जाबाईच्या खाईमध्ये टाकत नाही. काय उदाहरण आप्पांचे. भर चौकामध्ये पत्रकाराला मारहाण. या इथेच माझी एक पत्रकार आई राहते, ताई राहते, तिच्या घरी जाऊन तिचं कुंकू पुसून टाकून देईल अशा पद्धतीची धमकी वजा किशोर आप्पांनी दिली. काय केलं? एका हॉटेल मालकाला चाकू खोचला. काय केलं? काल परवा भडगावमध्ये तर सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना त्यांचा कार्यकर्ता तो गुंड हातामध्ये लाठी घेऊन ते साऊंड सिस्टीम फोडतोय, लाईट फोडतोय. अशी शिकवण आप्पासाहेब, अशी दहशत, एक सिंडिकेट गुंडगिरी जर कोणी पसरवली असेल तर फक्त आणि फक्त आप्पासाहेब हे तुम्हीच पसरवली, दुसरी कोणीच पसरवली नाही. काय पाहिजे होतं आप्पासाहेब आमच्या तरुणांना? हाताला काम आणि काम, पोटाला भाकरी. काय पाहिजे माझ्या विद्यार्थ्याला? एक चांगलं शिक्षण मिळण्याकरता इथे एज्युकेशन संस्था तुम्हाला उभा करायला पाहिजे होती. काय पाहिजे होतं आप्पा माझ्या तरुणांना? इथे मोठा उद्योगधंदा किंवा कंपनी तुम्ही उभा करायला पाहिजे होती. पण आप्पासाहेब तुम्ही केली का? नाही केली. फक्त सांगितले मी एमआयडीसी आणली, नुसतं ठोका मारतो. आप्पासाहेब, एमआयडीसीचं जागा आणली. काय करावं लागतं एमआयडीसीला? रस्ते टाकावं लागतात, लाईट आणावी लागते, पाणी आणावं लागतं. एखादी मोठी कंपनी आली तर 24 तास पाणी आणि लाईट द्यावं लागतं. आणलं का? 10 वर्षात आणली का तुम्ही? अहो आप्पासाहेब, एखादी मोठी कंपनी आणली असती, हजारो लोकांना काम मिळालं असतं तर सगळ्यांनी तुम्हाला दुवा दिली असती. कंपनी टाकली, फॅक्टरी टाकली तर स्वतःची टाकली. बाजूला नांद्र्यातले कोणी आहेत का इथे? मला सांगा, नांद्र्यातला एक तरी मुलगा त्यांनी लावला का त्यांच्या फॅक्टरीला? काय पाहिजे? लावला का? आप्पा, याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. काय केलं शेतकऱ्यांबद्दल? ज्या वेळेस मागच्या वेळेस पाऊस पडला नाही त्यावेळेस हा अमोल शिंदे होता की शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे त्याकरता वन फिरत होता. कलेक्टर ऑफिसला रात्री 12:30-1 वाजेपर्यंत बसून पीक विमा मंजूर करून घेतला होता. आप्पासाहेब, तुम्हाला तर ही गोष्ट माहीत पण नव्हती की पीक विमा मंजूर केला जातो. तुम्हाला माहिती आहे का पीक विमा आप्पासाहेब कशाबद्दल मंजूर झाला? पीक विमा मिळण्याचे वेगवेगळे निकष आहे मित्रांनो. अति पाऊस पडला तर, कमी पाऊस पडला तर, वादळ वाऱ्याने पिकाचं नुकसान झालं तर, आणि हा जो पीक विमा मिळाला होता ना, तर मागच्या असलेलं उत्पन्न आणि आता असलेलं उत्पन्न याच्यामध्ये जो घट पडला त्याच्याकरता मिळालेलं होतं. इथे पाचोरा तालुक्यातले किती लोक शेतकरी? हात वरती करा बरं. साधारण पाचोरा तालुक्यात 46,000 शेतकऱ्यांना 95 कोटी रुपयापर्यंत मिळालेत आणि भडगाव तालुक्यामध्ये असलेल्या 23,000 शेतकऱ्यांना फक्त 15 कोटी रुपये मिळालेत. मला जेव्हा कळालं की माझ्या भडगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यावेळेस मी लगेच पुन्हा कलेक्टर ऑफिस गाठलं, पुन्हा एकदा कृषी अधिकाऱ्यांपर्यंत गेलो, त्यांना म्हटलं पुन्हा एकदा सर्वेक्षण करा, पुन्हा एकदा सगळी मांडणी करा आणि माझ्या भडगाव तालुक्याला अन्याय झाला आहे तर तो न्याय कसा मिळेल, त्यांना अजून कसे पैसे मिळतील याच्याकरता प्रयत्न केला. पण आप्पासाहेब, हे तुम्ही कुठे होता त्यावेळेस? कुठे गेला? तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा. मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक जरी पत्र दाखवून दिलं ना की मी मान्य करून घेईल की ह्या पीक विमा मिळण्याकरता तुम्ही केलात. त्यांनी काय केलं? एक पत्र दाखवलं. ते फोटोमध्ये दाखवलेलं पत्र ते नीटचं दिसत नव्हतं. सांगितलं की मी अनिल भाईदासांना हे पत्र देऊन आलो होतो. म्हणजे जायचं मुंबईला आणि गेले नागपूरला. अनिल भाईदास हे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्याचा या गोष्टीशी काडी मात्राचा संबंध नाही. हा विषय
कृषी मंत्रालयाच्या खात्याशी आणि मुंडे साहेबांशी निगडीत आहेत. मी गिरीश भाऊंकडे कंटिन्यू जात होतो. गिरीश भाऊंच्या कार्यालयामध्ये गिरीश भाऊंच्या घरी मुंडे साहेबांना बोलून गिरीश भाऊंनी हा प्रश्न सोडवला. आप्पासाहेबांना तर माहितीच नव्हता. आप्पासाहेब, आमच्या शेतकऱ्यांना काय लागतं, काय पाहिजे असतं, आमच्या शेतकऱ्यांची एवढीच एक मात्र रास्त अपेक्षा आहे. मित्र हो, मी तुम्हाला सांगतो की मी काय काम करणार आहे. पहिल्या वर्षांमध्येच सगळे शेत पांदन रस्ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. जळगाव पासून पाचोऱ्यापर्यंत, पाचोऱ्यापासून चाळीसगाव पर्यंत, येवल्यापर्यंत 1000 कोटीचा रस्ता झाला. 100% आम्हाला मान्य आहे, विकास झाला पाहिजे, कॉन्क्रीट रोड झाला. मला सांगा, आपण शेतकरी आहोत. नांद्रातला राहणारे काही शेतकरी आहेत, माझा पानचा राहणारे शेतकरी आहेत, माझा भडगावचा राहणारे शेतकरी आहेत. तो 365 दिवसात किती वेळेस जातो जळगावला? 1 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस, 15 वेळेस. पण त्याच्या शेतीवर किती वेळेस जातो? 50 डिग्री 40 डिग्री टेम्परेचर पडलेलं आहे. शेतीमध्ये काही पिकलेलं नाही. शेती जशीच तशी आहेत, कुठलाही बांध हलत नाही. तरी तो एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये माझा शेतकरी बांधव तिथपर्यंत चालत जातो आणि आपली शेतीला जाऊन बघून येतो. मग त्याला काय अपेक्षित आहे? हां, त्याला एवढंच अपेक्षित आहे की माझ्या घरापासून माझ्या शेतीपर्यंत एक चांगला आणि पक्का रस्ता नीट झाला पाहिजे. होय मित्र, मी तुम्हाला देणार. हे तर आश्वासन किशोरप्पा मागचे 10 वर्ष देत आहे. काय पाहिजे त्याला? त्याला चांगली वीज पाहिजे. आज ट्रान्सफॉर्मर आहेत, पण एका ट्रान्सफॉर्मर किती किती कनेक्शन आहेत? 50-50, 30-30, 40-40 कनेक्शन आहेत. आता आपला नवीन हंगाम येणार आहेत. विहिरीमध्ये पाणी आहेत, नदीमध्ये आहेत. आपण जेव्हा पीक लावू तेव्हा आपण मोटर सुरू करायला जाऊ पाणी देण्याकरता. एका वेळेस 40-40 मोटरही सुरू होतात. ट्रान्सफॉर्मर ते डीपी फेल, बळून जळून जाते. ती डळून झाल्यानंतर काय होतं? 1 महिना डीपी मिळत नाही. याच्याकरता सुद्धा अमोल शिंदेने आंदोलन केलं. आप्पासाहेब, तुम्हाला 10 वर्षात सुचलं नाही की अजून 10-15 ट्रान्सफॉर्मर दिले पाहिजे होते, प्रत्येक गावाला एक्स्ट्रा ट्रान्सफॉर्मर दिले गेले पाहिजे होते, ज्याच्याने वीज भरपूर आहे, मुबलक वीज आहे, पण माझ्या शेतकऱ्याला नीट वीज मिळू शकेल. याच्याकरता तुम्ही काही केलंय का? कधीच काही केलं नाही. मित्र हो, बोलण्यासारखं खूप आहे, पण आप्पासाहेब, मी जाता तर एवढंच सांगून देतो की यावेळेस तर लाखांच्या मतांचे घेतल्याशिवाय तर अमोल शिंदे थांबणारच नाही. त्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो, की सगळ्यात नशीबवान माणूस जर कोण असेल पाचोरा बडगाव मध्ये तो अमोल शिंदे आहेत. आप्पासाहेब, माझ्याकडे सगळ्यात जास्त प्रामाणिक, निष्ठावान, एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी कोणाकडे आहे? अमोल शिंदेकडे आहे. सोन्यासारखी लोक जर कोणाकडे आहे तर फक्त अमोल शिंदेकडे आहे. तुमच्याकडे सगळे ठेकेदार आहेत, ताईकडे तर फक्त कॉर्पोरेट कंपनी आहेत, आणि भाऊंकडे तर आता काहीच राहिलेलं नाही. खरं तर भाऊ का उभे राहिले मला माहिती नाही, पण असं काही जण म्हणतात 60-40चं राजकारण म्हणून भाऊ उभे राहिले. आता ते त्यांनाच माहिती, मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलू शकत नाही. पण निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर यावेळेस मित्र आपण बाजी मारल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मी लाख मताच्या जोरावर म्हणतो ना. आप्पासाहेबांनी काय सांगितलं माहितीये? आप्पासाहेब म्हणाले की माझा जो बूथ सगळ्यात जास्त प्लस करून देईल ना त्याला काय देईल? 1 लाख. काय? बुलेट. आप्पासाहेबांकडे भरपूर खोके हो मित्रांनो, त्याच्यावर ते काय करायचं ते करतील. आप्पासाहेब, तुम्ही लोकांना लाख रुपये देताल, बुलेट द्याल, पण मित्र मी तुम्हाला सांगतो, जो माझा पदाधिकारी कार्यकर्ता आहे ना तो 1 मताने का होईना आणि 200-500 किती मताने बूथ प्लस करून द्याल, आणि त्यांच्या सगळ्यांकरता मी सांगतो, मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्याकरता द्यायला बसलोय. माझं संपूर्ण आयुष्य, माझा रक्त न रक्ताचा थेंब मी या पाचोरा बडगाव जनतेकरता द्यायला बसलोय. तुमचे सगळ्या सुखदुःखाचा साथीदार म्हणून अमोल शिंदे तुमच्या बरोबर राहणार आहेत. आप्पासाहेब, याची विराट रॅली बघितली का तुम्ही? मित्र, हे भाग्य फक्त अमोल शिंदेला मिळालं की मला कदाचित तुम्हाला इथे, तुम्ही माता भगिनी तुम्ही इथे बसल्यात, तुम्हाला माहित नसेल, मी जसं गाडीच्या खाली उतरलो ना तर मला खाली जमिनीवर पाय सुद्धा ह्या मित्रांनी मला ठेवू दिलं नाही. प्रत्येकाने मला खांद्यावर उचलत या व्यासपीठापर्यंत घेऊन आलेले आहेत.
एवढं नशीब फक्त अमोल शिंदेच्या आलाय. आप्पासाहेब, हे नशीब तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार नाही, कारण तुम्ही लोक पैशाने मोजतात आणि मी हृदयाने लोक जोडतो, तुम्ही पैशाने लोक जोडतात. बोलण्यासारखं खूप आहेत. जेव्हा जेव्हा सभा होतील ना, तेव्हा हा विषय सोडून आप्पांच्या प्रत्येक गोष्टीवर वार मी करणार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांच्या विकासाच्या बाहेर काढणार आहेत. त्यांनी कसा विकास केला ते सगळं सांगणार आहेत. खरं तर आप्पा बोलताना दिलीप भाऊंबद्दल थोडं असं बोललेत की दिलीप भाऊंचा पोरग पण बोललेत. खरं तर आप्पासाहेब, तुम्ही जेव्हा समोरच्याकडे एक बोट करतात ना, तर 4 बोट कोणाकडे असतात? जर कधी मी तुमच्या मुलाबद्दल किंवा इतर कुटुंबाबद्दल बोललो ना, तुम्हाला खूप वाईट वाटेल. पण आप्पासाहेबांनी हे मी याच्याकरता आठवण करून देतो, कदाचित तुम्हाला माहित नाही, 5 वर्ष सरत आलेत, 5 वर्ष संपून गेलेत. आप्पासाहेबांनी सुद्धा या मराठ्याला खूप सारा आतून त्रास दिलेला आहे. कोविड काळामध्ये माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या काकांना पकडण्याकरता पोलीस गाडी सुद्धा माझ्या घरी आप्पासाहेबांनी पाठवली होती. शिक्षण खात्याबद्दल, माझ्या शाळेबद्दल त्यांनी वरती कंप्लेंट केली होती. खरं तर आप्पा निवडून आल्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, त्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेबद्दल, इथल्या शेतकऱ्यांबद्दल विधान भवनामध्ये आवाज उठवायला पाहिजे होता, पण त्यांनी थेट माझ्या शाळेबद्दल आवाज उठवला. आणि आवाज उठून जबरदस्ती का होईना माझ्या शाळेची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला. शाळेची चौकशी तालुका स्तरावर झाली, शाळेची चौकशी जिल्हा स्तरावर झाली, शाळेची चौकशी विभाग स्तरावर झाली, शाळेची चौकशी महाराष्ट्र स्तरावर झाली. पण माझ्या शाळेमध्ये किंतु परंतु सुद्धा मनाला सुद्धा की छोटा डाग लागेल असं काही सुद्धा सापडलं नाही. एकदम नीट आणि क्लीन शाळा मिळाली. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांचं चांगली शाळा म्हणून विभागामध्ये, म्हणजे तालुक्यात पहिलं, जिल्ह्यात पहिलं, विभागात 3रं बक्षीस सुद्धा तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या शाळेला दिलं. पण आप्पा, तुम्ही अशा वागल्यामुळे काय झालं माहितीये का? इथे असलेले सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये जे काही शिक्षक होतेत ना, किंवा जे माझे तरुण बीएड डीएड झालेले होतेत ना, जे तरुण जे होते, ज्यांना नोकरीची अपेक्षा होती, जे जिल्ह्यातले होते, महाराष्ट्रातले होते, यांना सगळ्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागलं. त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, उलट त्यांना आर्थिक भार सोसावा लागला. तरुणांच्या जर कधी नोकरी खाण्याचं काम जर कधी कोणी केलं असेल ना, तर या किशोर आप्पांनी केलेलं आहे. हे सगळ्या शिक्षकांना माहिती आहे की कसा त्रास त्याने यांना दिलेला आहे. मला तर काहीच फरक पडला नाही आप्पासाहेब, माझी शाळा नीट अँड क्लीन होऊन निघाली. खरं तर मला याबद्दल तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. काल तुम्ही शिक्षकांना पार्टी दिली म्हणे, त्यांना खूप काही खाऊ घातलं. आप्पासाहेब, सगळ्यांनी तुमचं खाऊन घेतलं, पण मत कोणी तुम्हाला देणार नाही. आणि तुम्हाला माझ्या माता भगिनींना सांगायचंच राहिलं, नेमकं इलेक्शन यावेळेस चुकून गेलं हो. इलेक्शन कुशामध्ये आलं, दिवाळीत आपण काय करतो? दिवे लावतो, आपण दरवाजे उघडे ठेवतो. दरवाजे का बरं उघडे ठेवतो बरं? लक्ष्मी घरात आली पाहिजे म्हणून. नक्कीच यांच्याकडनं खोके येतील, ताईंकडनं कदाचित म्हणे कुकर काय आलंच नाही म्हणतात. बरं, पहिले साड्यांमुळे काही गडबड नाही ना? आता म्हणे चांदीचे जोडवे पण देणार आहे मला. हा, ते जाऊ, दिवाळी आहेत, दिवे लावले जातील, दरवाजा उघडे ठेवले जातील. लक्ष्मीला नाही म्हणायचं असतं का? लक्ष्मीचं आगमन झालंच. आप्पासाहेबांकडनं येईल, ताई साहेबांकडनं येईल, कदाचित नाही कोणाला म्हणायचं. पण मी हात जोडून तुम्हाला विनंती करायला आलोय, मतदान करताना मात्र सरस्वतीचा विचार करायचा आहे. मित्रो, इलेक्शन हे 5 वर्षाकरता असतं. 2014ला झालं, 2019ला झालं, 19ला आपण लढलो, आता 24ला झालं. पण मी इथे बसलोय, इथे बसले तुम्ही माझे सगळे पदाधिकारी आहेत, इथली जनता आहेत. पण येणारं इलेक्शन आहे ना, हे 5 वर्षाकरता नाही,
तर तुमचं भविष्य बदलण्याकरता हा अमोल शिंदे सक्षम झालेला आहे. पुढचा 5 वर्ष नाही, तुमचं आयुष्य या पुढच्या 5 वर्षामध्ये या मनगटामध्ये इतकी ताकद आहे की ते बदलल्याशिवाय राहणार नाही. मी जाता जाता तुम्हाला सगळ्यांना हात वरती करून विचारतोय, सगळ्यांनी हात वरती करा, ते वज्रमूठ करायची आहेत. ही परिवर्तनाच्या रॅली करता, हे परिवर्तन घडवण्याकरता तुम्ही सज्ज आहात ना? अमोल शिंदे याला साथ द्यायला तुम्ही तयार आहात ना? अमोल शिंदेला तुम्ही आशीर्वाद द्यायला तयार आहात ना? तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपण इथे फॉर्म भरणार आहेत. जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, 2 मिनिटं मित्रांनो. सगळ्यात पहिले सलीम भाई आप ऊपर आ जाओ. सगळ्यात पहिले माझ्या माता भगिनी सगळ्यात पुढे चालतील, त्याच्यानंतर आपण. आणि मला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चालत आता जाऊयात. मला एक आणि घाई करू नका, फक्त 10 मिनिटं मला खाली पायी चालू द्या. सगळ्यात पहिले माता भगिनी जातील, त्याच्या मागे आपण सगळेजण चालणार आहोत. माता भगिनी नंतर मी असेल आणि माझ्या माठीमागे चालणार आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना माल्यार्पण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपलं नामनिर्देशन करणार आहात. मी ते सगळेजण आवर्जून उपस्थित झाले त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर मी भाऊंना विनंती करतो, सगळ्यांनी आता पुढच्या मार्गासाठी रॅलीत सहभागी व्हायचे. आभार प्रकरणाकरता मी आमंत्रित करतो माननीय जगदीश पाटील यांना. जगदीश पाटील आभार मानतील. अरे अमोल भाऊ आगे बढ़ो. अरे कोण म्हणते येणार नाही? आलेले सर्व अमोल भाऊन प्रेम करणारे सर्व मित्र परिवार यांचे मनापासून आभार. सन्माननीय व्यासपीठ यांचे आभार. सर्वांनी शिस्तीने चालत जायचंय. छत्रपती संभाजी महाराज चौकात, छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचंय. सर्वांनी उपस्थित राहायचंय. आता पुन्हा एकदा वाजत गाजत आणि नाचत आपण छत्रपती महाराज चौकाकडे जायचंय. हॅलो अमोल भाऊ आगे बढ़ो. महिलांना समोर. खरं शक्ती प्रदर्शन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांनो दाखवायचंय. कोणीही गाडींकडे किंवा घरी जाऊ नये. त्या ठिकाणी आपली ताकद त्या ठिकाणी दाखवायची. सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय. राशिका उभा, राशिका उभा. अमोल शिंदे हम तुम्हारे साथ है. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार, सर्वांचे धन्यवाद. आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. आपल्या भावाचा अमोल शिंदे नावाचा. माझा शेतकरी पुत्र हाय रे नेता भारी. गोरगरिबांचा हाय रे तो कैवारी. माझा शेतकरी पुत्र हाय रे नेता भारी. गोरगरिबांचा हाय रे तो कैवारी. हाय साध्या मनाचा, हाय जीवा बाबाचा. हाय साध्या मनाचा, हाय जीवा बाबाचा. गंगावाद काय बाबाच्या नावाचा. दरार आपल्या बाबाचा अमोल शिंदे नावाचा. दरार आपल्या बाबाचा अमोल शिंदे नावाचा. रात्रीने लढतो समाज कार्यासाठी. गोरगरिबांचा न्याय हक्कासाठी. रात्रीने लढतो समाज कार्यासाठी. गोरगरिबांचा न्याय हक्कासाठी. भाऊला मैदानी साथ देणारा मी. भाऊला मैदानी साथ देणारा मी. गावात बाबाच्या नावाचा.
करार आपल्या भावाचा मोल शिंदे नावाचा करार आपल्या भावाचा मोल शिंदे नावाचा नारी शक्ती हाय भाऊच्या पाठी आज माता बहिणींची हायर त्यांना जात नारी शक्ती हाय भाऊच्या पाठी आज माता बहिणींची